नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रेक्षक हो, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचा आहार आणि विहाराचं संतुलन बिघडते आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल किंवा पचनतंत्रासंबंधित समस्या खूप सामान्य आहेत. सर्व वयोगटातील लोकांना पचनासंबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे आज आपण हितगुजमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या, गॅस्ट्रोइंटेस्टायनल आणि लिव्हर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अमित घरत. सर, आपलं स्वागत आहे झी24 तासमध्ये. नमस्कार. डॉक्टर अमित घरत हे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे गॅस्ट्रोएंटेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आहेत. व्यापक अनुभव आणि कौशल्यासह त्यांनी गॅस्ट्रोएंटेरोलॉजीच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव म्हणून स्वतःला स्थापित केलंय. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून गॅस्ट्रोएंटेरोलॉजीमध्ये DNBचं शिक्षण पूर्ण केलंय. डॉक्टरांमुळे आतापर्यंत अनेकांना जीवनदान मिळालं असून त्यांच्या या कार्यावर आतापर्यंत अनेक संशोधनात्मक लेख आणि प्रकाशनं प्रदर्शित आहेत. चला तर मग डॉक्टर घरत यांच्याकडून गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम खूप कॉमन झालेला आहे आणि अनेकांना दररोज याचा त्रास होतोय आणि आतापर्यंत तुम्ही गॅस्ट्रोइंटेस्टायनलच्या आणि लिव्हर संबंधित अनेक केसेस हाताळलेल्या आहेत. तर तुमच्या सरावात आढळणाऱ्या काही सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या काय आहेत आणि त्या कशा टाळता येतील? हा चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. गेले तुम्ही 5-10 वर्ष बघाल तर माझ्या OPDमध्ये ॲसिडिटी आणि IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम हे 2 प्रकारचे पेशंट्स वाढलेले आहेत. तर ॲसिडिटी म्हणजे काय? आता ॲसिडिटीचे पेशंट जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक तर GERD म्हणतो आपण त्याला, गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. त्याच्यामध्ये काय होतं, पेशंटला एकतर ॲसिड चेस्टमध्ये येतं आणि दुसरं म्हणजे त्यांना जळजळ होते छातीमध्ये आणि अन्न किंवा पाणी तोंडात येणं, याला रिगर्जिटेशन असं म्हणतात. तर या पेशंटला GERD असं म्हणतात. दुसरे पेशंट ॲसिडिटीचे जे आहेत त्यांना काय होतं, त्यांना पोटात दुखतं आणि पोट फुगल्यासारखं होतं. म्हणजे थोडंसं खाल्लं की त्यांना पोट फुगतं. म्हणजे पहिले ते 2 चपाती खायचे, आता 1 चपाती खाल्ली की त्यांचं पोट टाईट होतं. त्याला अर्ली सटायटी असं म्हणतात. तर ह्या आजाराला आपण डिस्पेप्सिया असं म्हणतो. दुसरा आजार जो कॉमन आहे त्याला IBS म्हणतात, इरिटेबल बाउल सिंड्रोम. IBS म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक तर बद्धकोष्ठपणा येतो आणि जुलाब. तर पेशंटला काही लोकांना बद्धकोष्ठपणा असतं, काही लोकांना जुलाब होतात, काही लोकांना दोन्ही होतात, बद्धकोष्ठपणा आणि जुलाब. त्याचबरोबर पेशंटचं पोट फुगीरपणा, पोटात दुखणं या समस्या पण वाढतात. आता तुम्ही मला विचाराल की कुठले वयोगट, तर असं काही नाही. आता तुम्ही टीनेजर्सपासून सिनियर सिटीजनप्रमाणे सगळे पेशंट्स माझ्याकडे येतात हे सेम आजारामुळे. तर हे का वाढ झाली आहे, तर मला असं वाटतं की हे आपली कुठे ना कुठे आपली जीवनशैली आणि आहार या बदलावामुळे हे सगळं झालेलं आहे. तर आपण त्याला काय करू शकतो, तर महत्त्वाचं काय आहे, तर आपलं जे जीवनशैली आहे तर ती आपली बदलण्याची गरज आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे नक्की काय करायला पाहिजे आपण, तर एक तर आपण जे अन्न खातो ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तळलेले पदार्थ, तिखटपणा हे कमी करायला पाहिजे. ॲसिडिटीच्या पेशंटसाठी मी सांगतो आहे. रात्रीचं जेवण आणि झोपण्यामध्ये ॲटलिस्ट आपण 3 तास तरी द्यायला पाहिजेत. रात्रीचं जेवण हलकं ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण समजा नॉनव्हेज खात असो तर ते रात्री न खाता दिवसा आपण सीमित ठेवलं तर ते आपल्याला ॲसिडिटीसाठी खूप हेल्प करू शकतं, खूप मदत करू शकतं. तसंच बद्धकोष्ठपणामध्ये आपण म्हटलं तर आहारामध्ये फायबर हे जास्त खाल्लं पाहिजे. फायबर म्हणजे काय, हिरव्या पालेभाज्या, तुमचं सलाड्स, तुम्ही पाणी भरपूर पिणं पाहिजे. व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तर ते एक्सरसाइज डेली आपण 30-40 मिनटं देणं खूप भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर मला असं वाटतं आपल्या या आजारावर कुठे ना कुठे आपण आळ घालू शकतो. ट्रीटमेंट तर ऑब्व्हियसली हे करायचंच आहे, पण त्याचबरोबर हे केल्यामुळे आपलं ते आजार पुन्हा येणं किंवा मग त्याचं कंट्रोल लवकर होणं हे मदत होऊ शकते. बरोबर, तुम्ही खरं म्हणालात डॉक्टर की आणि त्यामुळे जीवनशैलीमध्ये हे जे ताळमेळ नाहीये, म्हणजे योग्य आहार घेतला नाहीये, रेग्युलर व्यायाम होत नाही आणि यामुळेच गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा प्रॉब्लेम हा खूप कॉमन झालेला आहे. ॲसिडिटी, सगळ्यांनाच ॲसिडिटीचा खूप त्रास देखील होतोय. डॉक्टर, तुम्ही IBS आणि GERD यांसारख्या परिस्थितींमध्ये देखील वाढ झाल्याचं पाहिलं आहे का? बरोबर. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, आता
30-40 वर्षापूर्वी आपण ॲसिडिटी कुठे एवढं ऐकत होतो, नव्हतं, पण आता आपण सारखं त्याचंच ऐकतोय का, तर आपली ही जीवनशैली. आता माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना मी विचारलं तर बरेचसे काय असतं, त्यांचं ट्रॅव्हल टाईम खूप असतो, त्यांचं ऑफिस दुसरीकडे असतं, राहतात वेगळीकडे, तर ते ट्रॅव्हल टाईममुळे काय होतं, बरेच जण रात्री उशिरा पोहोचतात आणि काय असतं दिवसभर ते बाहेर खाल्लेलं असतं, तर एकत्र फॅमिली जेवण हे रात्रीचंच असतं, त्याच्यामुळे ते खूप जेवतात, उशिरा जेवतात आणि नेक्स्ट डे परत कामाला जायचं असतं, म्हणून आपण लगेच झोपणं, त्याचबरोबर सकाळी व्यायामाला वेळ न मिळणं, आपण सारखं बाहेर जेवण करणं, मग तेलकट फॅटी फूड्स वाढलेले आहेत, सिगरेटचं प्रमाण वाढलेलं आहे, अल्कोहोल आपण जास्त घेतो आहे, तर ह्या सगळ्या डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या शरीरावर त्यांचा परिणाम होतोच आहे. त्याचबरोबर गट हेल्थ आपलं खराब होत चाललं. खरंय खरंय. डॉक्टर, एकूणच आरोग्यामध्ये आतड्यांचं किती महत्त्वाचं आहे हे किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या बोलण्यातनं जाणून घेतलंय, पण डॉक्टर, आतड्यांना निरोगी ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं? हे गट हेल्थ हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते कसं, म्हणजे आता आपली समजा आतडीच आरोग्य असेल तर मग त्याचं आरोग्य चांगलं असेल, नीट असेल, तर काय होणार, पचनक्रिया जी आहे ती व्यवस्थित होणार. पचनक्रिया चांगली झाली तर जे आपण खातो ते डायजेशन जे होणार, त्याचे जे न्यूट्रियंट्स आहेत ते व्यवस्थित आपल्या सेलपर्यंत उत्तम रीती पोचतील आणि आपल्या शरीराला आरोग्य मिळेल. त्याचबरोबर आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे त्याचं पण वाढ होतं. तर आता हे सगळं आहे हे गट हेल्थमुळे. तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला की आपण गट हेल्थ कसं इम्प्रूव्ह करू शकतो, तर आपल्या मराठीत एक म्हण आहे, आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येईल. तर मला जेव्हा पण हे गट हेल्थचं विचारतो मी गमतीने हे सांगतोच, आपण उत्तमरीती आहारच नाही केला तर मग आपलं गट हेल्थ कसं वाढणार. तर मग आपण गट हेल्थ कसं वाढू शकतो, तर त्याला सक्कस आहार म्हणजे काय, तर अन्नामध्ये फायबर हे 30 ग्राम गेलंच पाहिजे. फायबर जसं मी तुम्हाला सांगितलं, हिरव्या पालेभाज्या, नंतर तुमचं सलाड्स गेले पाहिजेत, फ्रूट्स फळं खायला पाहिजेत, आणि त्याप्रमाणे नट्स म्हणजे आपण अक्रोड किंवा बदाम ह्याच्यामध्ये फायबर हे खूप मिळतं. त्याचबरोबर बॅड फूड्स, तर बॅड फूड्स म्हणजे काय, तर मग तुमचं फॅटी फूड जे असतं, शुगर जे असतं, ते काय करतं, त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. आपल्या जे गुड बॅक्टेरियाज आतडीमध्ये असतं ना त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो, त्याच्यामुळे ते आपलं गट हेल्थ खाली जाते. अन्नाबरोबर झोप, स्लीप हे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे क्वालिटी ऑफ स्लीप ही खूप महत्त्वाची आहे. ती 6-7 तास घेणं खूप गरजेचं आहे. फिजिकल एक्सरसाइज मी जसं सांगितलं ते करणं खूप भाग आहे. 40 वर्षानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरज आहे. ॲटलिस्ट 15-20%, 15-20 मिनटं का होईना हे स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्याला गट हेल्थ आपलं इम्प्रूव्ह होऊ शकतं. एकंदरीत कोणत्या पण आजारावर जर मात करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे योग्य आणि पोषक आहार. एकदम बरोबर. डॉक्टर, सध्या ना लिव्हर फेलच्या देखील आपण केसेस खूप अनेकदा ऐकतोय, तर डॉक्टर, लिव्हर संबंधित समस्येसाठी काही नवीन उपचार पद्धती किंवा काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे का की ज्यामुळे रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते? हो, आलेत की. म्हणजे आता तुम्ही डायग्नोस्टिक टेस्ट म्हटला तर पहिले कसं असायचं की लिव्हरमध्ये काही त्रास झाला, लिव्हरमध्ये आपल्याला काही बघायचं झालं तर आपल्याला लिव्हर बायोप्सी करायची लागायची. लिव्हर बायोप्सीमध्ये आपल्याला निडल आत टाकायचे, तर बरेचसे पेशंट रिफ्यूज करायचे, नाही म्हणायचे की एवढं पेन कशाला. पण आता फायब्रोस्कॅन आला आहे. फायब्रोस्कॅन म्हणजे काय आहे, ते अल्ट्रासाऊंडसारखी मशीन असते, त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हरमध्ये किती खराबी आहे, किती फायब्रोसिस झालं आहे, किती खराब झालं आहे ते आपल्याला कळून येतं. त्याच्यामुळे काय होतं, त्याची ट्रीटमेंट आपल्याला लवकर करता येते, जेणेकरून लिव्हर अजून पुढे खराब होऊ नये त्यासाठी सगळं मदत होते. तर ते एक गोष्ट झाली. MRI आता खूप चांगले झालेत, त्याच्यामुळे MRI लिव्हरमध्ये फॅट कंटेंट किती आहे, छोट्या छोट्या ज्या गाठी असतात लिव्हर खराब झाल्यामध्ये पेशंटमध्ये कॅन्सर होतं, ते आपण लवकर पकडल्यामुळे त्याची ट्रीटमेंट लवकर करता येते आणि पेशंटला आपल्याला बरं करता येतं. ही गोष्ट झाली डायग्नोस्टिक टेस्ट. आता आपण ट्रीटमेंटमध्ये गेलोत तर हिपॅटायटिस C व्हायरस इन्फेक्शन आहे, हे पहिले क्युअर नव्हतं, आता आपण त्याला क्युअर करू शकतो. त्याच्यासाठी मेडिसिन्स चांगले आलेले आहेत. 3 ते 6 महिन्याचा ट्रीटमेंट कोर्स असतो, त्याच्याने आपण पूर्णपणे पेशंटला बरं करू शकतो. हिपॅटायटिस Bचं पण कंट्रोल केला जातो, तो क्युअर होत नाही पण ॲटलिस्ट कंट्रोल करून त्याचं लिव्हर खराबी आपण वाचू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले कसं असायचं, ॲडव्हान्स लिव्हर खराब झालं, एंड स्टेजमध्ये गेलं की आपण त्याला काही करू शकत नसतो, पण आता लिव्हर ट्रान्सप्लांट आल्यामुळे आपण त्यांना क्युअर करू शकतो. तर ही एक
बरेच इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत लिव्हरच्या ट्रीटमेंटमध्ये. आता ह्या उपचार पद्धती तुम्ही सांगितलेल्या आहेत किंवा जे नवीन नवीन तंत्रज्ञान आले त्याविषयी तुम्ही माहिती दिलीत, पण डॉक्टर जीवनशैलीचा लिव्हरच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करायचं यावर मार्गदर्शन करा. आता जसं आता भगवद्गीतेत म्हटलं आहे की जसं माणसाची वृत्ती असते तसंच आहारामध्ये पण त्याचे प्रकार असतात. जसं सात्विक, तामसिक, राजसिक आहार असतो. तर राजसिक जो आहार सोप्या भाषेत म्हटलं झालं तर राजसिक आहार म्हणजे तिखट जास्त म्हणजे मसालेदार किंवा जास्त खारट किंवा तळलेले पदार्थ जे असतात ते लिव्हरसाठी हानिकारक असतात. तर ते गोष्टी अवॉइड करणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर लिव्हरसाठी म्हणजे आपलं अल्कोहोल हे सगळ्यांनाच ज्ञान आहे की अल्कोहोलमुळे कसं लिव्हर डॅमेज होतं. म्हणजे सुरुवात होते फायब्रोसिसची, त्याच्यानंतर मग जसं लिव्हर आपण अल्कोहोल घेत राहिलो तर मग त्याला नॅश होतं म्हणजे हिपॅटायटिस होतं आणि त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस होतं, एंड स्टेज होतं. एकदा एंड स्टेज लिव्हर झालं की मग आपल्या हातात जास्त ट्रीटमेंट उरत नाही, म्हणून ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. तुम्ही जे ड्रग्स घेतात त्याच्यामध्ये निडल शेअरिंग असते. तर निडल शेअरिंग झाल्यामुळे काय होतं, हिपॅटायटिस बी, सी हे व्हायरस असतात, हे इन्फेक्शन स्प्रेड होतात, त्याच्याने लिव्हर खराब होण्याचे चान्सेस असतात. तर हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता फॅटी लिव्हर हे वाढलेलं आहे. तर त्या फॅटी लिव्हर वाढल्यामुळे हे अल्कोहोल किंवा डायबिटीसच्यामुळे वाढून ते लिव्हरला खराब करून हे करतं. दुसरं म्हणजे आता फॅशन आहे टाटू आणि आपण जे बॉडी पिअर्सिंग करतो त्याच्याने पण हिपॅटायटिस बी आणि सी व्हायरस इन्फेक्शन स्प्रेड होऊन लिव्हर खराब होऊ शकते. तर ह्या गोष्टी सगळ्या आहेत ज्याच्यावर आपण कंट्रोल केल्या तर आपली लिव्हर हेल्थ चांगली राहू शकते आणि आपण पुढे लिव्हरला काही त्रास होऊन नाही देऊ शकत. बरं डॉक्टर, तुम्ही लिव्हर इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच लिव्हर ICU ची संकल्पना आणि ती पारंपरिक ICU पेक्षा कशी वेगळी आहे यावर काय सांगाल? सर, पारंपरिक ICU आणि लिव्हर ICU मध्ये काय फरक आहे? तर पारंपरिक ICU मध्ये ज्या गोष्टी असतात त्या लिव्हर ICU मध्ये असतातच असतात. तर लिव्हर ICU मध्ये असं वेगळं काय आहे? तर काय होतं, जसं लिव्हर ॲडव्हान्स होत जातो, जसा तो खराब होत जातो, त्याचबरोबर लिव्हर बरोबर बाकीचे अवयव जे असतात जसं की ब्रेन, किडनीज, हार्ट, लंग्स यांची पण प्रकृती बिघडत जाते. तर हे मल्टी ऑर्गन तुम्हाला कंट्रोल हे करायचं असेल, ट्रीट करायचं असेल तर तुम्हाला अशी एक टीम लागते ज्याच्याकडे जे डेडिकेटेड इंटेन्सिव्हिस्ट असतात, लिव्हर इंटेन्सिव्हिस्ट असतात, त्याच्यात ट्रेन नर्सेस असतात आणि ही टीम मिळून मग त्या पेशंट्सला ट्रीट करतं जेणेकरून आपण ते लिव्हरचे कॉम्प्लिकेशन्स लवकर पकडून त्यांना आपण ट्रीट करू शकतो. तर अपोलोमध्ये आताच आपण हे लिव्हर ICU नवीन बांधलं आहे. ह्याच्याकरताच की आपण हे लिव्हर पेशंट्सला व्यवस्थित आपण त्यांना ट्रीट करूया आणि लवकर त्यांना घरी पाठवता येईल असं आपण बघितलं. नक्कीच डॉक्टर, अपोलो हॉस्पिटल्स हे अद्ययावत तंत्रज्ञानासाठी नेहमीच ओळखलं जातं आणि आता अपोलो हॉस्पिटल्समध्ये लिव्हर ICU देखील एक घोषित करण्यात आलेलं आहे, तिथे देखील एक सुरू करण्यात आलेलं आहे. तर ज्यांचं लिव्हर अगदी गंभीर स्थितीमध्ये असतात अशा रुग्णांना नेमका त्याचा कसा फायदा होतो? तर आता लिव्हर ICU मध्ये मी आधी पण म्हटलं तुम्हाला, आत्ताच म्हटलं की लिव्हर ICU म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट त्याची लिव्हर ICUची टीम आहे. टीम म्हणजे काय, तिथे 24 तास लिव्हर इंटेन्सिव्हिस्ट असतात, नंतर नर्सेस, ट्रेन नर्सेस असतात, त्याचबरोबर त्या टीममध्ये फिजिओथेरपिस्ट असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात. तर ह्या सगळी टीम त्या पेशंट्सला व्यवस्थित ट्रीट करतं, म्हणजे आपले कॉम्प्लिकेशन्स लवकर पकडून त्यांना ट्रीट करून त्यांना लवकर बरं करतं. बरं. त्याच्यामध्ये वेगवेगळे मशीन्स पण आहेत, जसे आपल्याला एक्स्ट्रा कॉर्पोरियल ते जे ब्लड आहे त्यांना प्युरिफाय करतं. परत आर्टिफिशियल असिस्टेड लिव्हर डिव्हायसेस असतात. परत तुमचं कंटिन्युअस रिनल रिप्लेसमेंट थेरपी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे आपल्या लिव्हर ICU मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत, जेणेकरून आपण त्याला पेशंट्सला चांगलं सोय देऊ शकतो. बरं. एक पॉझिटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम्स पण आहेत. सो त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत लिव्हर ICU मध्ये. म्हणजे ज्या रुग्णांचं लिव्हर खूप गंभीर स्थितीमध्ये खूप खराब झालेलं आहे तर अशा रुग्णांवर आपण लिव्हर ICU मध्ये नक्कीच ट्रीटमेंट करू शकतो, त्यांना फायदा देखील होऊ शकतो. डॉक्टर, LICU म्हणजेच लिव्हर ICU मध्ये कोणती अशी विशेष उपकरणं आणि सुविधा उपलब्ध आहेत याविषयी काय सांगाल? तर विशेष उपकरणं हेच आपले आहेत की जे नॉर्मल ICU मध्ये जे मशीन्स आहेत, जे व्हेंटिलेटर्स आणि जे तुमचे ECG मशीन्स किंवा तुमचे जे
ऑक्सिजन मीटर जे असतात ते रुटीनली जे लिव्हर आय सी यूमध्ये पण आहेत. पण त्याचबरोबर लिव्हर आय सी यूमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आर्टिफिशियल असिस्टेड लिव्हर डिव्हायसेस आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कॉर्पोरेट ब्लड प्युरिफायर्स आहेत. मग त्याचबरोबर तुमच्याकडे लिव्हर ट्रीटमेंट करण्यासाठी आपले पॉझिटिव्ह प्रेशर आयसोलेशन रूम्स आहेत. तर ह्या सगळ्या नवीन ज्या गोष्टी आहेत ज्या लिव्हर आय सी यूमध्ये आहेत ते आपल्या लिव्हर पेशंटसाठी ते कामी होतात आणि त्यांना आपण जे इमर्जन्सी लिव्हर पेशंट्स असतात जे सिरियस कंडिशनमध्ये असतात त्यांना आपण ट्रीट करून त्यांना आपण व्यवस्थित करू शकतो. बरोबर. डॉक्टर, भारतामध्ये ना फॅटी लिव्हर आणि सिरोसिस सारखे लिव्हरचे आजार खूप वाढत आहेत. अनेकांच्या तोंडात फॅटी लिव्हरचा उल्लेख देखील आम्ही ऐकलेला आहे. तर त्याविषयी जनजागृती कशा पद्धतीने करू शकतो? तर फॅटी लिव्हर हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण की आता फॅटी लिव्हरमध्ये बरीच वाढ झाली आहे. तर फॅटी लिव्हर हे एक सायलंट लिव्हर डिझीज आहे. बरं. तर ह्याच्यामध्ये जनरली कुठले पेशंट्स, तर एक तर लठ्ठपणा ज्यांना असतो, डायबिटीस ज्यांना असतो, त्यांची जी जीवनशैली आहे त्यांची जीवनशैली एकदम बसकी जीवनशैली, म्हणजे आपण ज्यांना काही फक्त आराम किंवा फिजिकल एक्सरसाइज नसते त्या लोकांमध्ये हे फॅटी लिव्हर जास्तीत जास्त आढळलं जातं. तर ह्याच्यामध्ये मी जसं पहिले पण सांगत आलो आहे की आपल्याला जीवनशैली हीच महत्त्वाची आहे की आपण फॅटी लिव्हरला आपण हे करू शकतो. जीवनशैलीमध्ये परत मी सांगतो की आपल्याला आहार हा खूप महत्त्वाचा आहे की आपल्याला फॅटी फूड, शुगर कंटेनिंग जे फूड असतात ते आपल्याला अवॉइड करून जास्तीत जास्त डाएटमध्ये फायबर आणि फ्रूट्स इंटेक केला पाहिजे. फिजिकल एक्सरसाइज मी सांगितलं ते आपण 35-40 मिनिट्स हे डेली करणं भागच आहे या सगळ्या गोष्टीसाठी. दुसरं म्हणजे डायबिटीस. आता डायबिटीस तुम्ही बघाल तर हे डायबिटीसमुळे फॅट लिव्हरमध्ये जाऊन फॅटी लिव्हर करतं. तर आपल्याला गरजेचं आहे की आपल्याला डायबिटीस असेल तर आपण डायबिटीस स्ट्रिक्टली कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण मेडिसिन घेत नाही किंवा टाळतो, तर ते तसं करू नये, कारण की लाँग रनमध्ये आपल्याला लिव्हरमध्ये फॅट जाऊन लिव्हर खराब होण्याचे चान्सेस खूप वाढतात. दुसरं कारण फॅटी लिव्हरचं तुम्ही बघाल तर अल्कोहोल एक मेजर रिझन आहे फॅटी लिव्हरचं. तर पहिले 25-30 वर्ष पहिले असं नव्हतं. आता कसं झालं आहे, एन्जॉयमेंट असेल तर अल्कोहोल, सेलिब्रेशन असेल तर अल्कोहोल, फॅमिली फंक्शन्स असेल तरी अल्कोहोल. तर आपलं हे पर्सनल चॉईस आहेत, पण आपण कुठेतरी ह्याच्यात आळा घालून ह्याच्यावर कंट्रोल करून केलं तर मला असं वाटतं की आपण फॅटी लिव्हरला कंट्रोल करू शकतो. खरंय. डॉक्टर, लिव्हरच्या या समस्यांसाठी एखाद्याला त्वरित वैद्यकीय मदत घेण्यास प्रवृत्त करणारी काही विशिष्ट अशी लक्षणे देखील आहेत का? हो, आहेत ना. म्हणजे आता बऱ्याच वेळेस कॉमन म्हणजे काय असतं, आता पेशंटला जॉन्डिस आहे तर कावीळ झाली, तर कावीळ 99% कावीळ ही बरीच होते. तुम्ही काही केलं नाही तरी बरी होणार. पण आपण त्याचा तपास केला पाहिजे, कारण की असे काही आजार आहेत जे आपण पकडलेत तर हे आजार क्रॉनिक होऊ शकतात. क्रॉनिक झाल्यामुळे काय होतं, लिव्हर खराब करून लिव्हरला सिरोसिस करू शकतात. तर अशा लोकांना आपण पकडणं गरजेचं आहे. म्हणून कुठलंही कावीळ पेशंट आलं तर त्याला टेस्ट करणं गरजेचं आहे की आपण जे कारण रूल आउट करू शकतो जेणेकरून त्याचं लिव्हर खराब होऊ नये ते पकडणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पायाला सूज येणं, पोटात पाणी होणं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आपल्याला कुठे ना कुठे लिव्हरचं काही प्रॉब्लेम असेल तर हे आपल्याला आढळू शकतं. तिसरं म्हणजे आता तुम्ही रुटीन ब्लड टेस्ट आता खूप वाढलेत. 40 नंतर सगळे पेशंट 6 महिन्यांनी वर्षांनी टेस्ट करतात. तर त्याच्यामध्ये कुठे एन्झाईम्स, तुमचे लिव्हर एन्झाईम्स कुठे जास्त आढळले किंवा लिव्हरमध्ये सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असं आढळलं तर मला असं वाटतं की तिथे आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. तिथे आपण डॉक्टरांना भेटून त्यांचं इन्व्हेस्टिगेट करून की अजून काय आजार नाही आहे ते बघून आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. नक्कीच. मला अजून हेच म्हणायचं, म्हणजे आता जसं म्हणायचं की लिव्हर हे जे आहे हा शब्द आहे हा जर्मन भाषेतून, म्हणजे तुमचं लायफर या शब्दातून आलेला आहे. बरं. दुसरं तुम्ही ग्रीक मायथॉलॉजी घेतली तर त्याच्यामध्ये लिव्हर म्हणजे त्यांनी म्हटलं की इट्स लाईक अ लाईफ अँड सोल. तर एवढा महत्त्वाचा अवयव आहे तर त्याला आपण जपण्याचे आपण
काळजी घेतली काळजी घेतली पाहिजे पाहिजे, तर खरं. त्याप्रमाणे इथं लिव्हरची काळजी घेतली तर आपले बरेचसे आजार टाळता येतात. आणि आता अपोलो हॉस्पिटलमध्ये सर लिव्हर आयसीयूची सुविधा देखील आलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की प्रेक्षक जर तुम्हाला सरांनी गॅस्ट्रो इंटेस्टायनल विषयी आणि लिव्हर विषयी ज्या काही तुम्हाला लक्षणं जे काही लक्षणं सांगितलेले आहेत ते लक्षणं तुम्हाला दिसली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा. तसंच अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे देखील संपर्क साधा. डॉक्टर, आज तुम्ही सामान्य गॅस्ट्रो इंटेस्टायनलच्या समस्या कशा आहेत, ती लक्षणे कशी दिसतात आणि उपचार पद्धती याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, वेळीच उपचार, योग्य निदान आणि आरोग्यदायी सवयींचा अवलंब केल्याने जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारू शकते. आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी तुमचं पचन आरोग्य चांगलं राखणं गरजेचं आहे, हे विसरू नका. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.